जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराज या सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास 8 अंतरात्मा विवरण। अंतरात्म्याबद्दल समर्थ पूर्वीही बोललेत। इथं खूप छान काही उपदेश समर्थांनी केला। त्याला सकळ करता असं म्हटलं, सगळ्या देवांचाही भरण पोषण करणारा असं म्हटलं, आणि त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी। अरे त्या अंतरात्म्याचं भजन करा। बाह्य देवी देवतांचं भजन तुम्ही करत राहता, त्या अंतरात्म्याचं भजन कधी करणार असं समर्थ विचारतात। अरे त्याच्याशिवाय कार्य चालत नाही। साधं खाली पान पडलेलं आहे, ते सुद्धा खाली पडलेलं पान हलू शकत नाही। सगळं त्रैलोक्य त्याच्यामुळेच चालतं। तो अंतरात्मा हा सगळ्यांचा, म्हणजे देव दानव मानव सगळ्यांचा आहे। 4 खाणी 4 वाणी यांना प्रेरित करणारा हा अंतरात्मा आहे एक, पण सर्व घटांमध्ये म्हणजे सर्व देहांमध्ये त्याचा विस्तार आहे। आणि त्या त्या योनीनुसार त्या त्या देहानुसार त्याचं वागणं, त्याची प्रेरणा देण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे। आणि ह्या सर्व सृष्टीची गोष्ट सांगू शकेल असं कोण आहे? म्हणून त्याला समर्थ गुप्तेश्वर, गुप्त ईश्वर असं म्हणतात। त्यालाच ईश्वर म्हणावं। आणि सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगती। मोठे मोठे लोक त्याच्या कृपेमुळेच ऐश्वर्य भोगतात। त्या अंतरात्म्याला ज्यानं ओळखलं तो स्वतः विश्वंभर झाला। विश्वम बिभरती स विश्वंभरः। तो स्वतः विश्वंभर श्री विष्णूंच्याच पदाला जाऊन पोहोचला। मग तिथं समाधी आणि सहज स्थितीला कोण विचारतो? इतक्या उंचीला तो पोहोचला। म्हणून अंतरात्म्याची उपासना किती महत्वाची। समर्थांनी तर म्हटलं आहे की आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना। ही आत्मारामाची उपासना इतकी श्रेष्ठ आहे। म्हणून सगळं त्रैलोक्य आपल्या विवेकाच्या आणि विचाराच्या शक्तीनं शोधून पाहावं, मग कळेल की हा अंतरात्मा किती महत्वाचा आहे। अरे अचानक घबाड आपल्याला मिळतंय, तर दुसरा कठीण साधनेचा क्षीण करण्याची गरज काय आहे? ज्याची विवेक दृष्टी जागृत झाली आहे त्याला हे सहज साध्य आहे। म्हणून संपूर्ण अंतरात्म्याला विवरण करून पाहेल असा कोण आहे? ज्याला जेवढं कळतं तेवढं थोडंफार समजून समाधानात तो राहतो। पण हे मात्र आवर्जून पाहावं। आवर्जून पाहावं म्हणजे विवेकाच्या शक्तीनं हे शोधून काढावं आणि विवरलेची मागू ते विवरावे। ज्याचं मनन चिंतन केलं त्या अंतरात्म्याचा, तो अंतरात्मा असा आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे, हे जे मनन चिंतन केलं ते सातत्यानं चालू ठेवावं आणि वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा। सदैव हा दासबोधासारखा ग्रंथ, परमार्थाचा ग्रंथ सतत अभ्यासात ठेवावा। त्याचं वाचन सदैव चालू ठेवावं, म्हणजे बुद्धीला जो एक गंज चढतो तो गंज निघून जातो आणि आपला विवेक कायम शाबूत राहतो, जागरूक राहतो। हा अंतरात्मा केवढा आहे? पाहणाऱ्याला काय त्याच्यातून लाभतं? पण जो पाहेल, जो ऐकेल, तो त्याचा विवेक सांगू शकतो। ज्यानं खूप ऐकलंय, ज्यानं खूप पाहिलेलं आहे ध्यानाच्या युगानं, पण तो अंतरात्म्याला मात्र पूर्ण रूपानं अनुभवू शकत नाही। बावळट असणारा हा देहधारी प्राणी, त्याला काय या अंतरात्म्याची जाण येईल? पूर्णाला अपूर्ण पुरेसं नाहीये। अंतरात्मा सर्वांना व्यापून आहे आणि देहबुद्धी सगळी काय आहे? अपूर्ण आहे। म्हणून आपला अखंड विवरण, अखंड चिंतन, अखंड अनुसंधान जेव्हा एखाद्या साधकाचं साधतं, तेव्हा त्याची वृत्ती इतकी विस्तीर्ण होते की ती अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते। विवरता विवरता उरेना देवा वेगळा, आणि तो स्वतःला अंतरात्माच मानायला लागतो, तिथपर्यंत तो पोहोचतो। म्हणून समर्थ म्हणतात विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे। त्याच्याशी वेगळं राहू नये, तेव्हाच भक्त होता येतं।
नाहीतर व्यर्थची शिणावे खटाटोपे, नाहीतर हा खटाटोप व्यर्थ निघून जातो. त्याला सुंदर उदाहरण समर्थांनी 2 उदाहरणं दिली. एकाच्या घरी एक मनुष्य गेला, नुसतं घरच बघितलं, पण त्या घराचा जो मालक आहे त्याची भेटच झाली नाही. किंवा एका राज्यामध्ये जाऊन आला आणि त्या राज्यातल्या राजालाच त्यांनी बघितलं नाही, तर उपयोग काय झाला? अगदी तसंच सर्वसामान्य जीवजंतूंचं, माणसांचं होतं. काय होतं? देहसंगे विषय भोगिले. या देहाच्या साह्यानं अनेक विषयांचा उपभोग घेतला. देहसंगे प्राणी मिरवले. त्या देहाच्या संगानच प्राण्यांनी आपला सुखाचा काळ घालवला. देह धरत्यास चुकले नवल मोठे. पण त्या देहाला धारण करणारा जो अंतरात्मा आहे त्यालाच तो बघायचं विसरून गेला. तो त्याला सापडलाच नाही. किती नवल आहे ना. म्हणून ऐसे लोक अविवेकी, अशा लोकांना समर्थ अविवेकी म्हणतात आणि स्वतःला मात्र हे विवेकी मानतात. ज्याला जेवढं करणं शक्य आहे तेवढं त्यांनी करावं. आता पहा, अंतरंग कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात व्यवहारात. अंतरंग ज्याला समजतं त्याला शहाणा म्हणतात. पण अशा शहाण्यांकडे सुद्धा परमार्थाच्या दृष्टीनं बघितलं तर ते प्रायः मूर्खच असतात. त्याचं कारण ते तथाकथित व्यवहारातले शहाणे सुद्धा अंतरंगात असणाऱ्या अंतरात्म्याला शोधू शकलेले नसतात. आता या शहाण्यांनाच जर मूर्ख म्हणायची वेळ आली तर व्यवहारात ज्यांना मूर्ख म्हटलं जातं त्यांच्याबद्दल बोलायलाच नको, अशी स्थिती आहे. म्हणून आतमध्ये जो ठेवा आहे हा परमात्म्याचा, ज्याला अंतरात्मा म्हटलं, हा जो ठेवा आहे हा चुकला, ह्याची प्राप्ती झाली नाही आणि माणसं दारोदारी भटकायला लागली. म्हणजे इकडं जा तिकडं जा, ह्या देवाला जा त्या देवाला जा, म्हणून त्या देवाला शोधत बसले, आपल्या अंतरंगातल्या भगवंताला शोधू शकले नाहीत. तैसे अज्ञानास झाले देव न कळे. म्हणून अज्ञानी जीव सुद्धा काय करतो? अन्यत्र भरपूर फेऱ्या मारतो, पण बहुहिंडता सौख्य होणार नाही. शिणावे परी नातोडे हित काही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून काही काळ बाह्य अभ्यास असावा, नाही असं नाही, त्यालाही स्थान आहे. पण आयुष्यभर मी तोच अभ्यास करतोय आणि माझ्या अंतरंगात असणाऱ्या भगवंताला मी शोधू शकलो नाही, तर ते जीवन व्यर्थ गेलं असं म्हणायला हवं. म्हणून समर्थ हा अभ्यास वाढवा असं सांगतात. या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी. त्या अंतरात्म्याचं ध्यान करू शकेल असा सृष्टीमध्ये कोण मनुष्य आहे? वृत्ती एकदेशी तरतरी पवाडेल कोठे. आपली वृत्ती एकदेशी असते, ती अर्धवटच गोष्ट घेऊ शकते, ती सगुणालाच पाहू शकते, ती साकारालाच बघू शकते. सर्व व्यापी असणाऱ्या अंतरात्म्याला ही आपली एकदेशी वृत्ती पाहू शकत नाही. ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक. सगळ्या ब्रह्मांडामध्ये नानाविध ठिकाणांमध्ये, भूगर्भामध्ये आहेत, अंतरिक्षामध्ये आहेत. अरे, पाषाण फोडला तर पाषाणाच्या आत सुद्धा किडे मुंग्या काही काही सापडतात. इकडं सगळीकडे त्याचा विस्तार आहे. इतके ठाई पूर्वेना, या सगळ्यांना व्यापून तो अंतरात्मा आहे, पण त्यांना तो सापडत नाहीये. अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. हा योग्यांसाठी प्रगट झालेला आहे आणि तुम्हा आम्हासारख्या सामान्य जीवांसाठी गुप्त आहे. चंचळे न होई जे निश्चळ. पण पुन्हा समर्थ त्या परब्रह्माकडे वळतात. अंतरात्मा कितीही 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 श्रेष्ठ असला तरी परब्रह्मा एवढा श्रेष्ठ नाही आहे, कारण शेवटी अंतरात्मा सुद्धा चंचल आहे. चंचले न होई जे निश्चल, प्रचित जाणावे केवळ. चंचल ते नव्हे निश्चल परब्रह्म ते. परब्रह्मच निश्चल आहे आणि अंतरात्मा चंचल आहे. पण तत्व जेव्हा उडे, आपण ध्यान मार्गानं किंवा विचार मार्गानं जेव्हा आत जातो आणि प्रत्येक तत्वाचा निराश करत पुढे जातो, तेव्हा देहबुद्धी झडे, तेव्हा आपली देहबुद्धी नष्ट होते आणि निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. आणि ते निरंजन, ज्याच्यामध्ये कोणताही डाग नाही, ज्याला कोणता दोष नाही, असं जे निरंजन ब्रह्मस्वरूप आहे, ते निर्मल आहे, ते निश्चल आहे, तेच सगळीकडे आपल्याला दिसायला लागतं. आपण कोण कोठे कैचा ऐसा मार्ग विवेकाचा. आणि मग इथं मीपणाला कुठेही स्थान राहिलं नाही. हाच विवेकाचा मार्ग स्पष्ट झाला. प्राणी जो स्वये कच्चा त्यास हे कळेना. पण जो कच्चा आहे परमार्थाच्या दृष्टीनं, ज्याची अजून त्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचण्याची तयारी झालेली नाही आहे, त्याला मात्र हे झेपत नाही. त्याला यातलं काही कळत नाही. म्हणून समर्थ आग्रह धरतात, फल्याने विवेक धरावा. ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची आहे
त्याला विवेकी बनावंच लागेल, नाहीतर त्याला परमार्थ साधणार नाही. स्पष्टपणे समर्थ सांगतात, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा. संसार म्हणजे काय? पुनर्जन्म आणि पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, याला संसार असं म्हणतात. हा जर जन्म मरणाचा खेळ थांबवायचा असेल आणि सायुज्य मुक्तीला पोहोचायचं असेल तर विवेक धारण करा, अवघा वंशाची उद्धरावा हरिभक्ती करून, आणि त्या सर्व व्यापी श्री हरीला, त्या अंतरात्म्याला, त्याची भक्ती करून तुम्ही आपला पूर्वजांना आणि नंतर येणाऱ्या वंशजांना सगळ्यांचा उद्धार करा, असं समर्थ आग्रहानं आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.